निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, सदाशिव खरंच खूप भाग्यवान आहे। त्याच्या विवाहासाठी गुरु, सद्गुरु, आराध्य सगळ्यांनी प्रयत्न केले। जालिंदर, प्रत्येक भक्तासाठी गुरु, सद्गुरु, देवी, देवता, चेतना, शक्ती हे कार्य करत असतातच। ईश्वरी शक्तीकडे मुळात करुणा आहेच, परंतु प्रत्येकाला ते समजत नाही। एखाद्या भक्ताची काहीही इच्छा असेल ती कदाचित त्यावेळी पूर्ण होणार नाही, परंतु त्यासाठी योग्य काय आहे ते घडवून आणण्यासाठी सगळे प्रयत्न करत असतात। खरंय गुरुदेव। गुरुदेव, क्षमा असावी, परंतु सदाशिवसाठी जे करायचं होतं ते पूर्ण झालंय ना? नाही कानिफा, त्याला नंतर उपासनेच्या योग्य मार्गावर घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला कार्य करायचं आहे। आपण आज्ञा करा गुरुदेव, ते कार्य निश्चित होईल। ललिता, माझं घर म्हणजे महादेवाचं हे स्थान आहे। हे आहेत म्हणून या घराला घरपण आहे। पण आता तू आलीयस म्हणून या घराला शोभा आली आहे। आता हे माझं नाही तर आपलं घर आहे। आधी मी एकटाच राहत असल्यामुळे माझ्या गरजा फार कमी आहेत, पण आता तू आलीयस तर संसारासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी आणायचा मी प्रयत्न करेन। मी आहे त्या परिस्थितीत चांगला संसार करायचा प्रयत्न करेन। फक्त तुम्ही माझ्या कायम सोबत राहा। ललिता, माझी तुझ्याकडून काहीच अपेक्षा नसणार आहे, परंतु माझी एकच इच्छा आहे की माझ्या शिवभक्तीच्या तू आड येऊ नयेस। माझे आराध्य ही पार्वती आई आहे, त्यामुळे मला जे जे करता येईल ते मी करेल।
अण्णा बाहेर काय झालं समजलं का? काय झालं? शांत बस जरा. आपण लग्न मंडपातून परत आलो आणि माघारी लग्न लावलं माझ्या ललिताचं. एवढं धाडस कुणी केलं लग्न तिच्यासोबत? तो खुळा सदाशिव नाही का, त्यानं केलं. हे बघा, आपल्याला नाही पटलं, आपण नाही केलं. त्यांना वाटलं त्यांनी केलं. आता आपण कशाला लक्ष घालायचं त्यात? मी सोडणार नाही त्या सदाशिवला. काय बोलतोयस तू हे जनार्दन? तसंही त्या काकांना हे लग्न होऊ द्यायचंच नव्हतं. तुम्हाला ह्या गोष्टी सुचतात? आगीमुळे झालेलं नुकसान कसं भरून काढायचं हे समजत नाहीये मला. अण्णा शेतात आग लागली का कोणी लावली हे पण बघावं लागेल ना. तुझ्या वागण्यामुळे काय कमी शत्रू निर्माण झालेत आपल्याला? तुम्ही माझ्या पोराला का बोलताय? झालं ते झालं, पण यापुढे त्या सदाशिवच्या आणि ललिताच्या वाटेला जाऊ नको हे सांग ह्याला. सदाशिव, यानंतर तुला गुरुची आवश्यकता आहे. तुला गुरुशिवाय योग्य मार्ग सापडणार नाही. तू वनात जाशील तेव्हा तुला 2 योगी भेटतील. त्यांना शरण जा. म्हणजे आज मला माझे गुरु भेटणार? गुरुदेव, आज शुभ दिवस आहे. आज आपले दर्शन झाले. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु शुभम. गुरुदेव, श्री महादेवांनी मला दृष्टांत दिलाय आणि आपल्याला गुरु करून घ्यायला सांगितले आहे. माझी हात जोडून प्रार्थना आहे की आपण मला शिष्य म्हणून स्वीकारावं. सदाशिव, तुला जो दृष्टांत झाला तो भ्रमही असेल. हो का? असूही शकेल, कारण मी दिवस रात्र फक्त श्री महादेवांचाच विचार करतो. पण एक गोष्ट आहे, माझे आराध्य मला खोटा संकेत देणार नाहीत. त्यामुळे माझी श्रद्धा आहे की आपण माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा. सदाशिव, आम्ही तुला शिष्य म्हणून स्वीकारू, परंतु गुरु आज्ञा मान्य करायला तुला कसं जमेल? जमेल गुरुदेव, परंतु तुझा नुकताच विवाह झाला आहे. गुरुदेव, माझी धर्मपत्नी माझ्या कार्यात मला सोबत करेन. सदाशिव, उद्या याच वेळी तू इथे पोहोच. आधी तुला आम्ही शिवतत्व समजावून सांगू आणि त्यानंतर तुझा शिष्य म्हणून स्वीकार करायचा की नाही हा निर्णय घेऊ. गुरुदेव, माझा केवळ एकच नियम आहे, तो साधनेच्या आड येऊ नये एवढीच प्रार्थना. कोणता नियम? प्रत्येक दिवशी एका अतिथीला भोजन
आणि प्रत्येक दिवशी फक्त एकदाच लाकूड तोडतो मी, संचय करत नाही. तुझं जे काही व्रत आहे ते सुरू ठेव. अतिथी देवो भव. परमेश्वर कुठल्या रूपात आपल्या दारात येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याला किमान एक एक चतकोर, भाकरीचा तुकडा आणि पाणी हे दिलंच पाहिजे. हो, भविष्यात तर लोक पाणी विकणार आहेत. त्यामुळे तू जे व्रत करतो आहेस ते उत्तम आहे. आज्ञा असावी गुरुदेव. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. श्री महादेवांचं नाव म्हणजे गंगा आहे, विभूती म्हणजे यमुना आहे, तसेच रुद्राक्ष म्हणजे सरस्वती आहे. महादेवांचे भस्म हे सगळ्यांचे मंगल करणारे आहे. त्याचे दोन भाग आहेत. एकाला महाभस्म म्हटलं आहे आणि दुसऱ्याला स्वल्प भस्म म्हटलं आहे. तसेच महाभस्माचे 3 प्रकार आहेत: श्रोत, सार्थ आणि लौकिक. श्रोत सार्थ भस्म हे त्याच्यासाठी आहे जे यम नियम पाळतात, आणि तिसरा जो लौकिक भस्म आहे तो सगळ्यांसाठी आहे. ललिता, लग्नानंतर तुला लगेच असं काम करावं लागतंय. आता आपलाच संसार आहे, मग करायला नको का? मी वनातून लाकडं घेऊन येतो, मग तू स्वयंपाक कर. हो. आणि हो, नियम आहे तसं एका तरी अतिथीला जेवायला द्यायचंय. ठीक आहे, तुम्ही जाऊन या. तोपर्यंत मी स्वयंपाकाची पूर्वतयारी करते. स्वयंपाकघरात जे आहे त्यातच स्वयंपाक करेन. चालेल ना? होय, अन्न देणं महत्वाचं, ते श्रद्धेनं देऊयात. होय. येतो. सदाशिव, नाना. सदाशिव, अरे बरं झालं भेटलास. अहो काय झालं नाना? अरे घरी चूल पेटवाय एक लाकूड न राहिलं बघ, आणि घरात समधी उपाशी आहेत. आधी सांगायचं नाना. बरं, ही मोळी देतो का? घ्या ना. लय उपकार झालं बघ. अहो नाना, उपकार कसले त्यात? बरं, तुझं काही काम अडकायचं नाही ना? व नाना, तुम्ही हे घेऊन जा, मी बघतो काय करायचं ते. बरं, जातो मी. हो. शंभो हर हर महादेव. दादा, दादा जेवायला या ना. दादा नाही. दादा, दादा जेवायला या ना. दादा जेवायला. दादा.
दादा 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 जेवायला या ना नमस्कार. इथं मोहर एखादी धर्मशाळा एखादं देऊळ बिळ आहे का हो? आमसने भूक लागली हाय. आपण माझ्याकडे या. यथाशक्ती जे काही आहे त्याचा तुम्ही स्वीकार कराल का? माझाही नियम आहे, प्रत्येक दिवशी एका तरी अतिथीला जेवण द्यायचं. असं वय काय करायचं मग? जायचं का? चालतंय की. तसं बी ऊन माथ्यावर आलं आहे, तेवढाच इसावा होईल. खरं आहे. या आपण. ललिता, अगं पाहुणे आलेत. नमस्कार. नमस्कार. बसा ना. वय वय. पाहिलं का माझ्या भक्ताचं घर? ललिता ही माझीच भक्त आहे. पोरी, नाव काय ग तुझं? ललिता. नुकतंच लग्न झालंय ना व? हो. क्षमा असावी. ह्यांनी स्वयंपाकासाठी लाकडं नाही आणली, म्हणून स्वयंपाक नाही करता आला. अहो काय पाहुणं, हा तुम्ही जेवायला बोलवलं आम्हाला आणि जेवणच नाही तयार केलं वय. ह्याला काय अर्थ आहे? तुम्ही उपाशी जाणार नाही एवढं मी नक्की पाहतो. ललिता, कालची एक भाकर होती, ती अर्धी अर्धी दे आणि त्यावर थोडंसं तिखट दे. काय भाकर आणि तिखट? अहो काय पाहुणं, नाही नाही म्हणजे चांगलंच आहे. हा ना. क्षमा करा, मी आपल्याला जेवायला बोलवलं खरं, पण हे अन्न गोड मानून घ्या. एवढी भूक लागली हाय की हे अन्न बी गोड लागेल.
आपण भोजनाला सुरुवात करावी. गुरुदेव, भोजनात काही उणीव तर राहिली नाही ना? समोर अन्न आहे हेच खूप आहे कानिफा. यज्ञामध्ये आपण ज्याप्रमाणे आहुती देतो तसं कर्म आहे हे. त्यामध्ये चव काय आहे, अन्न किती आहे ह्याला काही महत्व नाही. आपण सगळे किती व्रतस्थ राहतो याची बाहेर कोणाला कल्पना सुद्धा नाही. परंतु भविष्यात एक ना एक दिवस सगळ्यांना ते पटेल. आणि नाथ पंथातल्या सगळ्यांसमोर सगळेजण नतमस्तक होतील.